वाजवा टाळ्या. निष्ठावंतांच्या यादीत जे राहिले त्यांच्या बरोबर जिवंत महाराष्ट्र उभा आहे आणि धोका देणाऱ्यांच्या यादीत जे आहेत त्यांच्यासाठी पोलीस बंदोबस्त जोरात आहे. इकडे हार आहे आणि तिकडे जीवाला कार आहे. सगळं वातावरणच नकली आहे. म्हणजे सध्या प्रतिगामी पण नाहीत आणि पुरोगामी पण नाही. सगळेच हंगामी आहेत असं वाटायला लागले. आणि अशा काळात या वारकऱ्यांच्या संतांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला हे आधार देणारं जिव्हाळ्याचं राजकारण थोड्याफार प्रमाणात बघायला मिळतंय. त्या जिव्हाळ्याच्या राजकारणाचा महोत्सव साजरा आपण करतोय, त्या क्षणाच्या आपण सर्वजण साक्षीदार आहोत. ज्याला बापाच्या पायावरती नतमस्तक होऊन माय मराठीची माती कपाळी लावता येते आणि बापाचे अश्रू ज्याच्या अंगावरती सांडतात त्यालाच पंढरीच्या वारीत चाललेल्या पावलांचा थकवा, तो गोडवा आणि पांडुरंगानं कमरेवर हात ठेवलेला ते विठोबा आणि त्याच्या रखमाईचा जिव्हाळा ज्याला दिसतो त्यालाच राजाभाऊ वाजे असं म्हटलं जातं. ही एक महाराष्ट्राला निष्ठावंतांची ओळख आज या राजाभाऊंनी करून दिलेली आहे. मी काही वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र बघतो आणि आज या मंचावरती स्टेजवरती जे उपस्थित आहेत बाळासाहेब थोरात साहेब, ज्यांचा पराभव सुद्धा महाराष्ट्रात जोरात साजरा झाला. म्हणजे विजयी उमेदवाराकडे गुलाल उधळेल माणसं नव्हती आणि इथं तुम्हाला मोकळं सोडायला गर्दी कमी होत नव्हती. ही समंजसपणानं शहाणपण असणारी आणि तळागाळाशी नाळ जोडून ठेवणारी राजकारणाच्या लोकांची ही शेवटची पिढी आहे की काय अशी भीती वाटायला लागली. आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळेला बोलायचे त्यावेळेला काँग्रेसचे सगळे शांतपणे ऐकून घ्यायचे. त्यांनी केलेली टीका सुद्धा हसत हसत सहन करायचे. इकडे विलासराव देशमुख साहेब सुद्धा बोलायचे तर भाजपवाले ऐकून त्यांचं सहन करायचे आणि संध्याकाळी एकमेकांचा हात हातात घ्यायचे. आणि आज तोडायचं, फोडायचं, मोडायचं आणि दुसऱ्यानं लिवल्याला खोडायचं, याच्या पलीकडे आमचं राजकारण जात नसताना माणसं जोडायचं, महाराष्ट्राला घडवायचं हा विचार देणारी राजाभाऊंसारखी माणसं आहेत. म्हणून आमच्या तरुणांना राजकारणाच्या जवळ जाऊन उभा राहता येत. सगळं वातावरणच नकली आहे. या नकली चाललेल्या वातावरणात खरं काय? तर एकदा एक इन्स्पेक्टर शाळा तपासायला एका शाळेत गेला. तर शाळेत एकच विद्यार्थी होता. इन्स्पेक्टरने त्या विद्यार्थ्याला उभं केलं, प्रश्न विचारला, सांग म्हणलं देशाचे प्रधानमंत्री कोण आहे? ते पोरग रागान बघत म्हटलं तसलं काही विचारायचं नाही. इन्स्पेक्टर म्हटलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे सांग. ती पोरग परत रागान बघत म्हटलं ती तर अजिबात विचारायचं नाही. इन्स्पेक्टर चिडून म्हणाले असं का? तर विद्यार्थी म्हणाला साहेब माफ करा, मला 10 रुपये देऊन इथं थांबवलंय, माझा शाळेचा काही संबंध नाही, मी नकली आहे. इन्स्पेक्टर चिडले, म्हणले शाळेत विद्यार्थी नकली का? शिक्षक कुठे आहेत? मग शिक्षकांना बोलवलं, शिक्षकांना विचारलं विद्यार्थी नकली का बसवलेत सर? तर शिक्षकांनी हात जोडले, म्हणले सर
त्याला 10 रुपये दिलेत, मला 100 दिलेत. मी पण नकली आहे. इन्स्पेक्टर चिडला, म्हणाले हेडमास्तर कुठे आहे? तर हेडमास्तर बाजूलाच लपले होते. ते हात जोडून पुढे आले, काही विचारायच्या आधीच हेडमास्तर म्हणाले हात जोडून, हे बघा साहेब, याला 10 दिल्यात, याला 100 दिल्यात. माझं पद मोठं आहे म्हणून मला 500 रुपये सकाळी दिल्यात. माझा आणि शाळेचा काही संबंध नाही. मी आज पहिल्यांदा शाळा बघितली. मी यांच्यापेक्षा जास्त नकली आहे. इन्स्पेक्टर चिडला, म्हणला दंड भरावा लागेल. इथं सगळंच नकली सुरू आहे. हेडमास्तर म्हणले त्याची तयारी करून ठेवल्या, किती द्यायचं तेवढं सांगा. इन्स्पेक्टर म्हणला 50,000 रुपये दंड होईल, पण पावती मिळणार नाही. हेडमास्तरांनी पण 50,000 काढले, इन्स्पेक्टरच्या हातात दिले. इन्स्पेक्टरनं पैसे मोजले, खिशात ठेवले आणि हसत हसत इन्स्पेक्टर म्हणला, बरं झालं मी होतो म्हणून 50,000 ऐकलं. खरोखरचा आला असता तर गणित 5 लाखाच्या वर गेला असतं. मी पण नकली आहे. तेवढ्यात हेडमास्तर परत हसले, म्हणले गंमत सांगू का? म्हणले काय? अहो जिथं विद्यार्थी नकली, शिक्षक नकली, मी हेडमास्तर मी नकली, शाळा तपासायला तुम्ही आलाय तुम्ही नकली, अख्खी शाळा नकली. तुम्हाला आता ज्या नोटा दिल्या त्या तरी कशा खऱ्या असतील? त्या पण नकलीच आहेत. या नकली चाललेल्या आजच्या वातावरणात असली आणि ओरिजिनल माणसं बघायला मिळत आहेत, हे पाहून मला बरं वाटतं. आणि सध्या बरं बोलण्यापेक्षा मला खरं बोलायला जास्त आवडतं. आणि खरं बोललं की मला मारत्यात, लय मारत्यात. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र बघायला लागल्यानंतर तर लय मारत्यात. मी महाराष्ट्राच्या गाव खेड्यापर्यंत पोहोचलेला माणूस आहे. एसटीन फिरलेला महाराष्ट्र आहे मी. या 4 दिवसात मी नागपूर विदर्भ करून आलो. पेरणीचा काळ जवळ आलेला आहे. गाव गाड्यावरच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव मला सांगतायत ते पावसाच्या थेंबाची किती वाट बघताय. ही या महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. पावसाचं पाणी यावं म्हणून विठ्ठलाला साकडं घालणारा शेतकरी वारकऱ्याच्या रूपानं महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहे. या शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेणार शासन आम्हाला पाहिजे असं वाटतं. म्हणून माझ्यासारख्या साहित्यिकाला राजकारणाच्या जवळ यावं असं वाटलं. कारण इथं आल्यानंतर त्यातलं मर्म कळायला लागलं. हा देश आहे. देश स्वातंत्र्य व्हायच्या आधी या देशावर इंग्रजांचं सरकार होत. देश स्वातंत्र्य झाला, काँग्रेसचं सरकार आलं. काँग्रेसचं सरकार गेलं, भाजपचं सरकार आलं, पुलतचं सरकार आलं. परत त्या सरकारचं नावं वेगवेगळी होत गेली. मनमोहन सिंगांचं सरकार आलं, पुलतचं सरकार आलं, नरसिंहरावांचं सरकार आलं, आता मोदींचं सरकार आलं. देश स्वातंत्र्य झाल्यापासून ही कुठली सरकार येत आहेत? माझ्यासारख्या आजच्या तरुण पोराला प्रश्न पडायला लागलाय, साहेब आमच्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सरकार या देशात येणार आहे की नाही? आता कोणी म्हणेल ते म्हणजेच शेतकऱ्यांचं सरकार. असं नाही. मग अजून का कर्जमाफी नाही? आमच्यासारखी पोरं, बाप ज्यांचा शेतकरी आहे, पेरणीच्या टायमाला पाऊस आला नाही तर घरातला कासरा लपवून ठेवतात. चुकून जरी बापाच्या हाताला लागला तरी बाप बाबळीच्या फांदीला लटकलेला दिसेल. यामुळं रात्रीच्या झोपेतून खडबडून जागी होणारी तरुण पिढी आज तुम्हाला सोशल मीडियावरच्या पिढीकडे बघून असं वाटत असेल की ही इथं आहेत तर ही वेगळी, ही मेंढरा आहेत. पण
पण अस्सल जातीवंत अवलादी सुद्धा महाराष्ट्रात आहेत आणि त्यांची संख्या जास्त आहे. आम्ही त्यातले आहोत. आम्हाला माणूस पण कळतं, शहाण पण कळतं. आणि असं बोलल्यावर मला मारत्या. आणि मी रोज मार खातोय. खरं बोलल्यामुळे मारत्यात. मी आधी गोराच होतो. रोज मार खाऊन खाऊन काळा जातो. पण आपल्यासारख्या माणसांसाठी, राजाभाऊसाठी एक गोष्ट आहे माझ्या छोटीशी. मी 7वीच्या वर्गात होतो तेव्हा माझ्या वर्गात एक नाना म्हणून विद्यार्थी होता. आणि हा नाना गेल्या 15 वर्षापासून 7वीत नापास होतो. त्यावेळेला नापास तर नापास, पुढे ढकलायची पद्धतच नव्हती. आणि नाना 15 वर्षापासून नापास 7वीच्या वर्गात. त्यामुळं 7.5 फूट उंच, दाढी आलेली, मिशा आलेल्या, मास्तर कमरेला आणि पोरग ते विद्यार्थी त्याच्या गुडघ्याला टेकत होत. आणि त्यात आमच्या मास्तरांनी वर्गात नियम केला होता, शाळेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्या उत्तर बरोबर आलेल्या विद्यार्थ्यानं चुकलेल्यांच्या कानाखाली मारायचे. आणि याचा परिणाम असा व्हायचा, नाना रोज मार खायचा. कारण नानाला काहीच येत नव्हतं. त्याला 3 काढून दाखवलं तर त्याला ते ओम म्हणायचं. आणि एखाद्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर आलं की नाना गुपचूप उभं राहायचं, न सांगता म्हणायचं ये मार. आणि विद्यार्थी सुद्धा पहिला नानाकडेच जाऊन त्याला मारायचं. आणि ते रोज मार खायचा. आणि मला वाईट वाटायचं, कारण ते आमच्या घराजवळ राहत होता. मी एक दिवस नानाला म्हटलं, तू कशाला शाळेत येतोस? पण नाना एवढा मार खाऊन सुद्धा शाळा कधी बुडवत नव्हता, रोज वर्गात हजर असायचा. एकदा म्हटलं, तू कशाला शाळेत येतोस? शाळा सोड, तुझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येत नाही. 15 वर्ष झाली एकाच वर्गात आहेस. तर नाना म्हणला, एक दिवस तुला कळल. आणि एक दिवस खरोखर असा आला. आमच्या वर्गात सरांनी एक प्रश्न विचारला. प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा होता. प्रश्न होता, गावाबाहेर जे बायका धुणं धुतात त्या धुणं धुण्याच्या जाग्याला नेमकं काय म्हणतात? आम्ही उत्तर दिली, वडा म्हणतात, वगळ म्हणतात, विहीर म्हणतात, नदी म्हणतात, नाला म्हणतात, डबकं म्हणतात, आड म्हणतात, पोहरा म्हणतात, झरा म्हणतात, तळ म्हणतात, तलाव म्हणतात, धबधबा म्हणतात. एक जण म्हटला समुद्र म्हणतात. मास्तर म्हणले चुकतंय. सगळ्यांची उत्तरं चुकली. आणि नाना उभा राहिला. मास्तर म्हणले आज सगळ्यांचं चुकलंय, तू एखादं उत्तर दे. तर नानानं हळू आवाजात उत्तर दिलं. नाना म्हणला, त्याला पानवटा म्हणतात. पानवटा म्हणतात म्हटल्या बरोबर मास्तर म्हणले, नाना आज फक्त तुझाच उत्तर बरोबर आलंय म्हणले, सगळ्यांचं चुकलंय. आणि मग नानाच्या लक्षात आला नियम. आता दणका मी देणार आहे. आणि पोरांच्याही लक्षात आलं. गडबड व्हायच्या आत नानानं पळत जाऊन दार लावलं वर्गाचं. आणि नाना दाराजवळ थांबला. तशी पोरं बोंबलायला लागली. आणि नानाचा दणका साधा बसणार नव्हता. नानाचा हात 32 किलोचा आणि पोराचा गाल 350 ग्रॅमचा होता. दणका बसल्यावर गाल राहील का नाही याची शाश्वती नव्हती. पोरं बोंबलायला लागली. नानाचा दंड असला. शेवटी गाव सगळं गोळा झालं. दार कोण उघडना. मग सरपंच खिडकीतनं वर आले. आणि खिडकीतून सरपंचांनी आत बघितलं तर नाना दाराजवळ थांबलाय. मास्तर थरथर कापतेत. पोरं बोंबलायला लागलेत. सरपंच म्हटले, सर काय झालं? काय चाललंय? दार उघडा. मास्तर म्हटले, घोळ झालाय. सरपंच म्हटले, काय झालं? मास्तरांनी सांगितलं, आज फक्त नानाचंच उत्तर बरोबर आलंय. तसा सरपंचाचा बीपी वाढला. कारण पहिल्या बेंचवर त्यांचाच मुलगा. पहिला दणकाच त्याला बसणार होता. ती सारखं वरडायला लागलं, पप्पा मला वाचवा म्हणून. आणि मग सरपंच हात जोडून म्हणाले,
मास्तर म्हटले पाया पडतो, गावची उद्याची पिढी आहे, एक सुद्धा नीट राहणार नाही. आज नियम बदला. नियम बदला म्हटल्याबरोबर नाना चिडला आणि नाना मास्तरांना म्हणाला, 15 वर्ष झालं हा नियम मी पाळला, कधी म्हटलं का बदला? ते म्हटले नाही. आज जर नियम बदलला तर पहिला दणका तुम्हाला बसेल म्हणला. मास्तर गपचूप खुर्चीत बसले आणि नानानं वर्गावर नजर टाकली. नानाला आठवायला लागलं, मला यानं कसं मारलंय, मला त्यानं कसं मारलंय, मला गालावर मारले, कानावर मारले. आणि नानानं व्याजासहित परत द्यायला सुरुवात केली. कोणाचा कान, नाक, दात, गाल फाटूस तर नानान फोडून काढले. शाळा सुटली, नानान त्याचं दप्तर माझ्या हातात हसत दिलं. म्हटलं, ही दप्तर तुला ठेव, आता उद्यापासून मी शाळेत येत नाही. आणि नानान मला त्या दिवशी सांगितलं की तुम्हाला विचारलं होतंस, तू शाळा का सोडत नाहीस, कशाला शाळेत येतोस? नानानं उत्तर दिलं. नाना म्हणाला, मी एवढ्या दिवस एवढ्यासाठी सहन करत होतो की मला माहित होतं, म्हटला एक ना एक दिवस तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल, एक ना एक दिवस तरी हा दिवस माझा उगवेल, सूर्य उगवेल. आज आम्ही सगळे त्या नानाच्या भूमिकेत आहोत. सहन करायला, पण काळजी अजिबात करायची नाही. वाजे साहेब आपला दिवस ज्यावेळेला येईल, थोरात साहेब आपला दिवस ज्यावेळेला येईल, त्यावेळेला दणका मात्र व्याजासहित द्यायचा. आणि असं बोलल्यावर मला नोटीस देऊन मारते. आमच्या शिक्षण व्यवस्थेवर कोणी बोलणं झाले. काल टेटचा पेपर फुटला, आधी नीटचा पेपर फुटला. ही पेपर फुटीने आम्हाला झीट यायला लागली आणि विद्यार्थ्यांना फिट यायला लागली. पण प्रत्येकाला मात्र आमची सीट कशी इकडे येईल ह्याच्यातच पडले. विद्यार्थी आत्महत्या करतायत, तिकडे कोणी बघत नाही. आमची संवेदनाच संपून गेल्या. आम्ही वारकऱ्यांची संत परंपरा सोडून, ज्ञानोबांचं, तुकोबांचं, गाडगेबाबांचं बोट सोडून आम्ही खराचं बोट धरलं, बागेश्वर बाबाच बोट धरलं आणि त्यानं बोट तोडलं. म्हणून खराच्या दारात जाऊन भविष्याचा हात दाखवून आयुष्याची वरात काढून घेण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या परातीत समतेची आणि परिवर्तनाची भाकरी दमदारपणानं भासता येते हा सांगावा या निष्ठेनं या महाराष्ट्राला दाखवून दिलाय. आज नाशिकची ओळख वेगळी झाली होती, पण इथून पुढे नाशिक जिल्ह्याची ओळख ही निष्ठावंत कार्यकर्त्यांची ओळख अशी ओळख असणार आहे. आज इथं समोरची गर्दी म्हणजे काय फक्त एका पक्षाची गर्दी नाही, आणि मी सुद्धा कुठला कार्यकर्ता म्हणून नाही, तर एक सर्वसामान्य या देशाचा, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तुमच्या सोबत उपस्थित झालोय. माझे शब्द अशा राजाभाऊ माणसावरती उधळण्यासाठी. ही आज काळाची गरज आहे. प्रेम आम्ही करण्यात कमी पडतोय की काय अशी भीती असताना हा महाराष्ट्र आहे, हा संतांचा महाराष्ट्र आहे, शेव शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. हे आम्ही कायम ठणकावून सांगितलं पाहिजे. आणि या निमित्त मी थोरात साहेबांना आमच्या सांगेन की तुम्ही ज्या वेळेला सत्तेत असता त्यावेळेला आमच्यासारख्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे जरा बघत जावा. कारण तुम्ही सत्तेत असल्यावर आम्हाला कोणी पिक्चर मध्येच घेत नाही, पण आम्ही असतो इथं पेरणारी माणसं. आज हे निष्ठेचं बियाणं सिन्नरच्या मातीत पेरल्यानंतर येणाऱ्या कितीतरी पिढ्यांना ते उगवलेलं पीक दिसेल आणि सिन्नरच्या मातीच्या निष्ठावंत मातीचा इतिहास
इथल्या येणाऱ्या कितीतरी पिढ्या गुणगुणत राहतील. ह्या गोष्टी आज साध्या नाहीत. ही बदललेलं राजकारण, समाजकारण, बागेश्वर बाबाचा भरणारा करोडो लोकांचा दरबार आणि ओस पडत चाललेली तुकोबांची गाथा, हे आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार धोक्याचं आहे. आमचं जातं गेलं, मिक्सर आला, आम्हाला वाटलं विकास झाला, पण जात्यासोबत आजीची मांडी आणि मांडीवरच्या ओव्या गेल्यात याचं भान आम्हाला राहिलं नाही. त्या ओव्यांसोबत आमचं बरंच काही काय गेलं. आमची झाडं गेली, रस्ते आले, पण नुसती झाडं जात नसतात, झाडासोबत सावली जाते. आणि का जगायचं असतं हे शहाणपण झाडांच्या सावली सकट निघून गेलेलं आहे. तरी या सिन्नरच्या मातीत आमचे मित्र आहेत विष्णू वाघ, रोज एक झाड लावत हिंडते येड्यावानी. मला अशी माणसं अभिमानाने सांगावीशी वाटत. समाजकारण करावं ते गाडगे बाबांचा खराटा घेऊन करावं, राजकारण करावं ते तुकडोजी बाबांची ग्रामगीता घेऊन करावे. आणि असं बोलल्यावर मला मारत्यात. आणि मग कवितेच्या ओळी मी लिहित असतो की पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. ही मानवतेची समतेची कविता घेऊन मी ज्या वेळेला येतो त्यावेळेला इथलं विदारक चित्र मला सतावत राहतं. मला अडवणूक केली जाते आणि मला दिसतं रामाचं बोट धरून, रामाचा चेहरा धावून, प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन रावणाचे विचार पेरणारी माणसं ज्यावेळेला दिसतात त्यावेळेला माझ्यासारख्या वेदना होतात. एखाद्या चालत्या बसमध्ये किंवा थांबलेल्या बसमध्ये एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो आणि त्या बसचं नाव ज्यावेळेला शिवशाही असतं त्यावेळेला माझ्यासारख्या वेदना होतात. बलात्कार केल्यानंतर ज्यावेळेला आरोपी सापडतो त्यावेळेला मीडियावर त्याचं नाव येतं, मग पहिल्यांदा त्याचं आडनाव बघितलं जात आणि मग आडनावामधून त्याची जातीचा शोध घेतला जातो आणि मग ज्या जातीचा आहे त्या जातीला शिव्या द्यायला सुरुवात होते. ही आमचं वैचारिक झालेली घसरण आहे. बलात्कार करणाऱ्याला जात नसते, धर्म नसतो, वासनेला कधीच कुठली माती नसते, ती वासनाच असते, ती ठेचून मारली पाहिजे सगळ्यांनी मिळून. हा सांगावा याच रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्तानं आम्हाला दिलेला आहे, पण आम्ही विसरत चाललोय कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पाहतोय पुतळ्यात 150 फूट उंच, 200 फूट उंच, 300 फूट उंच, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड एवढी उंची पुतळ्याची उंची वाढते आणि आमचा स्वाभिमान जागा होतो. पुतळ्यांमध्ये बघायचं बंद करा. विचार फार महत्वाचे आहेत. मग इकडे शिवाजी महाराजांची उंची वाढवली की लगेच इकडे बाबासाहेबांची उंची वाढवायची, मग इकडे अण्णाभाऊंची वाढवायची, मग इकडे अहिल्यादेवींची वाढवायची. कारण पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाटली आणि ही जी राजकारणात उड्या मारतायत ना, ही मेंढरा आहेत. यांना शहाणपण नाही, संवेदना नाहीत. ही घाबरतायत झेलला आणि पैशाला बोलताय. जगणार तर एकदाच आहे, मरून जाणार आहे. मला सांगा, ज्यांनी इकडून तिकडे उड्या मारल्यात
त्यांच्या नातवाला ह्या आज्याचा इतिहास सांगताना काय सांगितलं जाईल? आणि आमच्या राजाभाऊच्या नातवाला अख्खा सिन्नर तालुका नाही, अख्खा महाराष्ट्र सांगत राहील तुझ्या आज्याच्या निष्ठावंताचा इतिहास. ही जो मान सन्मान आज मिळतोय, ही 50 खोके सुद्धा क्षुल्लक आहे त्याच्यासमोर. आमचे संजय राऊत साहेब जेलमध्ये गेले, झुकलं नाही. आणि नरकात जाऊन नरकातला स्वर्ग लिहून बाहेर आला. पुस्तक लिहिलं त्यांनी, नरकातला स्वर्ग. आणि इकडं सत्तेच्या स्वर्गात जाऊन नरक भोगायची वेळ आज आलेली आहे. त्यामुळं माझी काय कोणावर टीका नाही. मी एकटा फिरतोय, कुठे धरून मारते त्यांना काय हो. माणूस मारायचाच म्हटल्यावर काय करणार. पण आम्ही त्यातले नाहीत. आम्ही ज्ञानोबांच्या मांडीजवळ बसलेली पोरं आहोत. आम्ही तुकोबांच्या मांडीवर बसलेली पोरं आहोत. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. ही तुमच्यातली जी विकृती आहे ती सांडली पाहिजे. हा राक्षस तुमच्यातला मेला पाहिजे. तुमच्यातला माणूस अजूनही आम्हाला हवा आहे आणि त्या माणसावर माझं प्रेम आहे. ही प्रेम करण्याची शिकवण या माय मराठीच्या मातीनच आम्हाला दिली. अजूनही आम्ही आई वडिलांच्या पायातच देव शेदणारी पोरांची जमात या महाराष्ट्रात आहे. मी इथं यायच्या आधी राजाभाऊंनी उभं केलेलं वारकरी भवन बघितलं. मला वाटतंय महाराष्ट्रात वारकरी भवन उभं करणारा एकमेव हा खासदार आहे. तर त्या वारकरी भवनात आहे काय? तुकडोबांची गाथा, ग्रामगीता, तुकोबांची गाथा, अहिल्यादेवींचं आमचं स्मारक आहे, विठ्ठलाची सुंदर मूर्ती आहे. आणि भक्तिमय वातावरणात विज्ञानाचा वेध घेण्यासाठी पुस्तकांची पानं फडफड करतायत. आज आम्ही तिथं गर्दी केली पाहिजे. ही वैभव आहे या तालुक्याचं तुम्ही उभं केल्यानं. आम्हाला रस्त्यापेक्षा मोठमोठ्या फ्लॅटच्या इमारतींपेक्षा हे जर हातात मिळालं तर आम्हाला जगावर राज्य करायला जास्त वेळ लागणार नाही. आणि आमच्याकडे संत परंपरा आहे. माझं प्रेम माणसावर आहे. पावसाचं वातावरण झालंय. बहुतेक पावसाला सुद्धा राजाभाऊंवरती आज आपल्या पाण्याची वृष्टी करायची इच्छा झालेली असावी. पण पाऊस किती जरी आला तरी आपण बी मागं हटायचं नाही. आज पावसात मी बी भिजलो तर मी बी गोरा होईन, मला बरं वाटेल. पण जाता जाता एक कविता आहे. आज कविता वेगळी आहे की अरे यावं त्या चार्ली चॅपलिन माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर, आणि म्हणावं मला नितीन लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. मी उचलावं पेन तेवढ्यात हिटलरने तिथे यावं. आणि मी हिटलरला म्हणाव का आलास तर हिटलरने सांगावं मला नितीन घे ना माझं रक्त. त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर. आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर तुझी माणसाची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील. आणि मी लिहावी कविता तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेंना तिथे यावं. आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला. आणि लादेंना म्हणावं मला नितीन दे ना तुझा थोडासा तुकाराम. काश्मीरच्या बर्फात पेरावं म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला. आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर. आणि सांगावं या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून. त्यानेही ते हसत हसत मान्य करावं. याव त्या डोनाल्डने, याव त्या पुतीनने. मी सांगेन त्यांना तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी. आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडं तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो. आणि तुम्हाला दाखवावं म्हणतो हा सुंदर भूगोल जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचा आहे. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंच उंच विहार करत राहील. कारण मी फक्त आणि फक्त
माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. या माणसांचं प्रेम घेऊन कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, वंचितांचा आवाज जर माझ्या कवितेला होता आलं तर मी राजकारणाच्या जवळ असेल आणि माझी कविता राजकारणात असेल. जोपर्यंत तुम्ही सगळं सत्तेत जात नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही एकदा सगळे सत्तेत गेला की मग परत तुमचा सामना माझ्या कवितेशी व्हावा यासाठी मी तयार असणार आहे. मित्रांनो, आभार काही एवढ्या सुंदर कार्यक्रमाचे मानणार नाही. राजाभाऊंसारख्या माणसाच्या जवळ जाता आलं. तुमच्या सर्व महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचं प्रेम मला मनापासून मिळतंय आणि एका कवीला महाराष्ट्र आज डोक्यावर उचलून घेतोय, पदरात घेतोय. माझी जात पात धर्म न बघता माझ्या कवितेला, माझ्या शब्दाला, प्रतिभेला गोंजारतोय. ही माझ्यासाठी जगण्यासाठी फार मोठी प्रेरणा आहे. म्हणून आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हे हार कशाला, मनात एक घरट बांधूया निष्ठेच. या निष्ठेच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या राजाभाऊंच्या झऱ्याला आपल्याही कष्टाचं जगण्याचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या मिनमिनत्या या ज्ञानाच्या दिव्याला, स्वाभिमानाच्या उजेडाला आपल्याही उजेड देत राहूया. जोपर्यंत हे विचारपीठ, फुले शाहू आंबेडकरांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि आमच्या राजाभाऊंचा मतदारसंघ तुमच्या मनाला साथ घालील, त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहा. एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय भारत.